खूप फिरली आहे मी. हा नाही ते फिरली तर तू आहेसच, पण मी बघतोय की कॅल्क्युलेशन मध्ये की तू बीएमएम केलंय, सॉरी पहिलं तू हॉटेल मॅनेजमेंट केलं, मग बीएमएम केलं, बीएमएम मध्ये फोटोग्राफी तुझं स्पेशलायझेशन केलं आणि मग पुन्हा मी हे पण केलं, मार्केटिंग केलं NMIS मधून. मग तिथून म्हणजे असं वाटलं की थोडं मला प्रॅक्टिकल नाही आलंय, मी पुन्हा एक कोर्स केला कोविडमध्ये ऑफलाईन, एक्लिप्स इंडिया म्हणून आहे, डिजिटल मार्केटिंग केलं तिथून. म्हणजे मी करत आली आहे, म्हणजे असं काहीच शिकलेली नाही असं नाही, तर माझ्याकडे आहे. जर माझं कॉन्टेंट क्रिएशन नाही चाललं तर मी दुसरं करू शकते, कारण माझा वर्क एक्सपिरियन्स पण चांगला आहे तेवढा आतापर्यंत. आता मला तोच प्रश्न करायचा आहे, तू लहानपणी जेव्हा म्हणजे तू स्कूलिंगमध्ये होतीस जेव्हा, तेव्हा शाळेमध्ये तुला काय बनायचं होतं? असं काहीच नव्हतं. मी एव्हरेज होती, ना मी ढ होती ना मी हुशार होती, मी मधल्यामध्ये होती. आणि माझं असं काही स्वप्न असत नव्हतं. लोकांची होती की सायन्स घ्यायचं, मी बोलले जिथे मॅथ्स नाही आहे तिकडे मी जाणार, कारण मला शाळेपासून ना गणित आणि माझा ना 36चा आकडा आहे, मला अजिबात येत नाही. म्हणजे मी एवढा ओरडा पण खाल्ला आहे, माझ्या घरी मार पण खाल्ला आहे, पण असं होतं की कॉलेजला जाईन तर जिथे गणित नाही आहे तिथेच मी जाणार. आणि मी तसंच केलं. मी कॉमर्स घेतलं आणि तेव्हा मॅथ्स आणि SP होतं, मी SP घेतलं. आणि कसं तरी ना मला BMMच्या लास्ट इयरला अकाउंटचा सब्जेक्ट होता, आम्हाला ते कॅल्क्युलेटर पण मिळायचं कॅल्सी, तिथे पण माझा गोंधळ झालेला. मला कधी इथून मी सुटते, हे नको आहे मला मॅथ्स. शाळेचे पण दिवस चांगले गेलेले. ओके, सो म्हणजे असं काही ड्रीम नव्हतं की मला हेच बनायचं किंवा असं काहीच नाही, ओपन माइंड होतं ना. माझ्या घरातल्यांनी मला प्रेशर पण नाही दिलं की तुला हेच करायचं आहे तेच करायचं आहे, काही नाही. फ्री हँड दिलेला, तुला जे करायचं आहे त्याला आमचा सपोर्ट आहे. राईट राईट राईट. अशी लहानपणाची काहीतरी एखादी गोष्ट ज्याची म्हणजे काय म्हणतात, एक आठवणीतली गोष्ट लहानपणीची? आठवणीतली आता ट्रॅव्हल मला करायला आवडतं, आणि माझ्या पप्पांना पोलीसमधले आहेत. त्यांना सुट्टीच असं की आम्ही कुठेतरी 10 दिवस जाऊ असं काहीच नव्हतं. म्हणजे फिरायचं का, आमचे देव आहेत कलावती आई, त्यांच्यात आम्ही गेलेलो आहेत. बेळगावला, हुबळीला गेलेलो आहोत, शिर्डी, पंढरपूर, ह्या 4 ठिकाणं सोडून मी काहीच नाही बघितलं आहे. म्हणजे आम्ही मुंबई दर्शन खूप वेळा केलेलं आहे. म्हणजे जेवढं माझ्या पप्पांना जमलं ना तेवढं आम्ही फिरलेलो आहे, आणि तेवढं नाही फिरवलं पण आहे. पण नंतर मला असं वाटलं की जेव्हा मी कमवेन तेव्हा मी फिरणार. ते होतं की नाही मला फिरायचं आहे. आणि माझ्या बहिणीने सुरुवात केली सोलो ट्रॅव्हलिंगची, म्हणून मला तिथे हातपाय पण मारायला लागले नाहीत, की घरात भांडणं पण झाली नाहीत. मला कसं रस्ते सगळे असे ओपन भेटले की जा, रस्ता मोकळा दिलेला आहे, तू कर. मग ते फिरायचं मला वाटलं की नाही मला फिरायचं आहे. तर ते एक थोडंसं होतं की, कारण मी बघायचे माझे फ्रेंड्स जायचे इथे तिथे, मला अरे नाही मी तर नाही गेली आहे, माझा पण एक दिवस येईल नाही. हे मग थोडीच माझी स्वप्न अजूनपर्यंत पूर्ण केली आहेत मी लहानपणीची. राईट. सो लहानपणापासून तुला म्हणजे फिरायची आवड आहे असं तुला म्हणजे तुझं होतं की लहानपणापासून आपल्याला फिरायचं आहे. आणि वडील पोलीसमध्ये असल्यामुळे तुला ते जमलं नाही. बरोबर. मग वडील पोलीसमध्ये होते तर तू पोलीस लाईन मध्ये राहिलीस की नाही? आम्ही आमच्याच प्रायव्हेट तुमचं घर असायचं होतं. सो वडील कसे होते? म्हणजे पोलीस खूप वेळा स्ट्रिक्ट असतात. म्हणजे मला तो खूप, आता तर मी टॅटू वगैरे काढलेत, मला असं वाटतं जर माझे पप्पा ते 10-15 वर्षापूर्वीच असते तर हे माझं काही झालंच नसतं. माझे पप्पा खूप स्ट्रिक्ट होते. म्हणजे माझा फोन चेक करायचे, मी जो 7च्या बाहेर कुठे असेल तू घरी आहे, आत्ताच्या आता कुठे जिथे असेल तो घरी आहे. आणि जे नॉर्मली जे माझे स्कूल फ्रेंड्स होते, आता मी जास्त बोलत नाही, पण त्यांना कसे ना म्हणजे त्यांचे आईवडील पैसे द्यायचे. म्हणजे आम्ही कुठे बाहेर मॅकडीमध्ये गेलो, माझे पप्पा मला फक्त 100 रुपये द्यायचे. तर 100 रुपयामध्ये काहीच यायचं नाही, ते रिक्षाचे कॉन्ट्रीमध्ये पैसे जाणार, म्हणजे 50 रुपयामध्ये मला काय येणार. मग असं वाटायचं की जाऊ दे, कारण एवढं पण काय नाही, मला ठीक आहे कधीतरी मी करेन. मग ते ना माझ्या आईवडिलांनी खूप, आता जी मुलं जी मी बघते, मला बरं झालं ते संस्कार मला मिळालेत, म्हणून मला माहिती आहे की माझे लिमिटेशन्स कुठे आहेत. मला की थँकफुल आहे मी तेवढी. सो स्ट्रिक्ट तर होतेच, म्हणजे खूप होते स्ट्रिक्ट. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडलाय. ह्याचा पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.